आहे आणि नेहमीच नायगावकरांनी आणि मोहनदादांनी दोन्ही बाजूनं ते बांधिलकी जोपासले. पुढचा मॅच सुरू होतोय. मोनिश पाटील सज्ज होतील समोरच्या कक्षामध्ये. थँक्यू सो मच तुकारामजी मागेला सर. फ्रेश मैच कडे जाऊयात. पहिला बॉल आइए और सीधे चले जाइए. पहिला बॉल वरती धमाका. धन्यवाद. थँक्यू डीजे. बघा टीम पांजू, तुम्ही आणि ग्रेट मराठा दोन्ही टीम आपण जेवणासाठी यायचंय. आयोजकांच्या माध्यमातून जेवणाची सोय देखील इथे आहे. सो पांजू टीम आपण आणि ग्रेट मराठा दोन्ही टीमने आपण जेवणासाठी यायचंय. मॅचकडे आपण वळतोय. सध्या मॅच आपण एनसीसी नारंगी आणि आयवन कोळीवाडा या दोन संघांमध्ये पाहत आहोत. ओ सिक्सर नंतर आता डॉट बॉल आला. ओपनिंग पार्स मध्ये आपण ॲम्ब्रोज आणि क्रिसिल या दोन बॅटरला पाहतोय आणि दोघे बॅटर अटॅकिंग बॅटर आहेत. त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. तिसरा बॉल स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये फिल्डर नाही आहेत. बरोबर गॅपचा फायदा उचलून खेळलेत आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर आता 2 धावा फलकावरती बनवल्या जातील आणि या 2 धाब्याच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत. सिक्सर, डॉट आणि एक डबल. एकंदरीत जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 8 या आकड्यावरती. शॉर्ट बॉल टॉप एज लागली आहे हवेमध्ये. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत आणि कॅच कंप्लीट करतात. धक्का मिळत असताना अमरोज माघारी परततील. थँक्यू डीजे. तर धाव फलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहत आहोत टोटल 8 या आकड्यावरती आणि 8 वरती पहिला धक्का बसलाय. आपल्या व्यासपीठावरती आपण मोहनजी पाटील साहेबांना देखील पाहतोय आणि ज्या पद्धतीने त्यांनी मगाशी उल्लेख केला की बघा नायगाव टीम जी आहे ती वर्षातून एकदा नव्हे तर वर्षाचे 365 दिवस त्यांची आठवण काढत असते, त्यांना भेटत असते. आणि मोहनदादांचा मी मगाशी देखील उल्लेख केला होता की म्हणतात ना की माणसाने जीवनामध्ये सगळं काही कमवा पण माणसाने जीवनामध्ये माणुसकी कमवता आली पाहिजे, माणसं जोडता आली पाहिजे. आणि मोहनदादांनी या विभागामध्ये आपण जर बघितलं गेलं तर हे माणसं कमवलेत, जीवाला जीव देणारे माणसं कमवलेत. आणि या स्पर्धेमध्ये गेल्या मागील अनेक वर्षांपासून मी पाहतोय की मोहनदादांची उपस्थिती असते आणि प्रामुख्याने मगाशी देखील मी म्हटलं होतं की मोहनदादाची उपस्थिती लागली म्हणून असं म्हणावं लागेल की आता ही स्पर्धा संपूर्ण झाली. नक्कीच तुकाराम सर अगदी बरोबर बोलले की कोणताही लॉक उघडायचं असेल तर त्याच्या पाठीमागे चावी लागते, मास्टर की लागते आणि मनाचा दरवाजा उघडायचा असेल तर माणूस की लागते. क्या बात आहे. टाइमर ऑन आहे. बॉल तयार. बॅटचा कडेला लागला बॉल. बॉलर आता स्वतःचा फॉलो थ्रू सोडेल, कंप्लीट करतोय बॉलला आणि मग त्यानंतर जर बघितलं गेलं तर कोणत्याही प्रकारची धाव नाही. डॉट बॉल. नवीन बॅटर क्रमांक 3 वर ऑस्डन मानकर. डावकुराताचा बॅटर. ओ सोडू दिलाय आता अंपायर्स वळतील आपल्यापर्यंत आणि इशारा करतायत की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं त्या फलकावरती धाव 1 ने वाढतीये. धावा जाऊन पोहोचला गेला 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक सध्या आपण पहिलं पाहतोय आणि शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. अंतिम बॉल लॉन साईडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. मिडॉनला बॉल कलेक्ट केला जाईल. एक सिंगलच मिळते अंतिम बॉलवरती आणि सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण आयवन कोलीवाडा टीमला पाहतोय. 1 विकेट गमावला गेला आणि 1 विकेट गमावत असताना धाव फलकावरती धावा पाहतोय टोटल 10 आकड्यावरती. दोन्ही बाजूने चांगली सुरुवात झाली. एका बाजूने जर बघितलं गेलं तर एनसीसी नारंगी टीमचं प्लॅनिंग सेज होते की सुरुवातीला
कमी धाव्यांपासून स्टार्ट करायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूने बघितलं गेलं तर आयवन कोलीवाडा एक विकेट गमावून देखील 10 धावा त्याने बनवल्यात. सो फार कमी स्कोर नाही आणि फार जास्त नाही आहे. MS. थँक्यू सो मच जे 10 फळकावरती धावा पाहतोय 10 आकड्यावरती. आणि आता सेकंड एंड कडनं सुरुवात केली जाते गोलंदाजीवरती. आपण पाहतोय बॉलर दुसरं षटक घेऊन एनसीसी नारंगी टीम कडनं गोलंदाजीवरती दुसरं षटक आपण पाहतोय. एनसीसी नारंगी आणि अगेन्स्ट आयवन कोलीवाडा. नारंगी टीमचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. तुकाराम सर आहेतच. आकाश सध्या आपण एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित एकविरा चषक 2026 हा फॉर्मॅटचा अनुभव घेत आहोत. आणि चालू असलेली मॅच एनसीसी नारंगी आयवन कोलीवाडा बूम बूम प्रतीक देखील जॉईन झालेत. ड्राईव्ह केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे डीप मध्ये येतात. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक आता 1ने सरसावत आहे. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात 11 आकड्यावरती. आणि आता क्रिसिल स्ट्रायकर एंडवर. मागील 7 चेंडू तो नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा होता आणि आता अखेर स्ट्रायकर एंडवरती आला. महत्वाचा खेळाडू राहील या टीम कडनं क्रिसिल. या सीझन मध्ये आपण खूप चांगला खेळ क्रिसिलचा पाहिलाय. आणि नुकताच मागच्या वीक मध्ये आपण पाहिलं वसई किल्लावरती आपण जी मॅच पाहिली त्या स्पर्धेमध्ये क्रिसिलने प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक पटकावलं होतं. कमालीचा खेळ क्रिसिलच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालेला. फुल लेंथ बॉल होता. सॉफ्ट हँडलने खेळल्यात मिडॉनच्या क्षेत्रामध्ये बॉल. एका सिंगल करीता आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धाव 1ने वाढती. 12 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला धावा. फुल लेंथ बॉल होता. फुल टॉस पण ऑप्शनचा बाहेर आणि अंपायरचा इशारा येतोय की वाईड बॉल आहे. मग अंपायर ती चर्चा करतात की जर जी पॉपिंग क्रीज आहे त्या पॉपिंग क्रीजच्या बाहेर जरी पिचच्या बाहेर पडला तर तो वाईडच गृहीत दिला जाईल. आउट ऑफ पिच नो जो बॉल आहे तो पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये त्याचा बाहेर पडला तर मग तो वाईडच असतो. आणि तेच वाईड बॉल दर्शवलाय अंपायर्सने आपल्यापर्यंत. ऑन साईडला पुन्हा खेळायचा प्रयत्न केला. डीप मिड विकेटच्या माध्यमातून फिल्डर तिकडे येतात फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल. आणि 2 धावा आता इझिली कंप्लीट केले. आज 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात 15 आकड्यावरती धावसंख्या. यानंतर टीम 94 कामन आणि अष्टविनायक नायगाव. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस बॉक्स कडे रवाना व्हायचं. अंपायरचा इशारा तो वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल. आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव 1ने वाढतीय. धाव फलकावरती धावा टोटल 16 आकड्यावरती धावा आहेत. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईट जरी फेकले असतील तरी पण एकंदरीत 3 चेंडूमध्ये 6 धावा आल्यात. चौथा बॉल आहे. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केल्या बॉलला आणि त्यानंतर बरोबर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6
ओव्हर पिच बॉल होता. हा रिप्ले आपण पाहतोय. पुढे टाकलेला बॉल आणि त्यानंतर अगदी सरळ बॅटने लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्यानंतर त्याच्यावरती धावा 6 मिळाल्या. आता पुन्हा एकदा उडवला. मिड विकेटला बॉल आहे. फिल्डर डाऊन दी बॉल पोहोचले तिथपर्यंत आणि कॅच ड्रॉप. जीवनदान मिळालं. पण प्रयत्न चांगले केले होते. 2 धावा फलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीय. धावा जाऊन पोहोचला गेला. 24 या आकड्यावरती धावसंख्या. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम चेंडू या षटकातील. अंतिम बॉल हलक्या पद्धतीने खेळून काढला गेलाय. पुन्हा एक सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2 समाप्त झालं आणि एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. टोटल 12.50 चा अवरेजने धाव फलकावरती धावा जोडला गेल्या. 25 जिथे विकेट गमावला गेलाय. 1 अमरोज माघारी परतले गेले आणि 8 धावा करून तो परतला गेला. क्रिसिलने 1 धाव आतापर्यंत बनवले. ऑस्टन मानकरचा विचार केला तर 3 सिंगल 2 डबल आणि 1 सिक्सर त्याचा बॅटमधनं. सो ऑस्टनची बॅटिंग देखील आपल्याला चांगली पाहायला मिळाल्या. पण ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो ना की क्रिसिल महत्वाचा खेळाडू ठरू शकतो या मॅच मध्ये. कारण की आपण ती चर्चा आपण केली होती. वसईविरा प्रीमियर लीग नुकताच जी पाहिली. 1 बॉल 6 ची गरज गोल्डन सिक्सर क्रिसिलचा बॅटमधनं आला. त्याचबरोबर नुकताच आपण वसई किल्ल्यावरती स्पर्धा पाहिली तिकडे 100+ याने संपूर्ण स्पर्धेमध्ये धावा बनवल्या आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील त्या स्पर्धेचा राहिला होता आणि भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये क्रिसिलचा चांगला खेळ पाहिलाय. सो क्रिसिल इम्पॅक्ट करेल भरपूर सारा आणि स्वतःला सुरुवातीला थोडा शांत ठेवलाय त्याने. पण एखाद्या मोठ्या वादळाच्या पाठीमागची शांतता आहे की काय. पण सध्या तरी ऑस्टन मानकर स्ट्रायकर एंडवरती आहे. षटक क्रमांक 3 सुरुवात केली जाते. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती बॉलर आपण पाहतोय. जय पुन्हा आहे का? यस जय आहे पुन्हा. आणि कर्णधाराची देखील मी म्हणेन की बरोबर रणनीती आहे. एनसीसी नारंगी संघाकडनं विचार केला तर जयला त्याने बॅक केलंय. कारण की पॉवर प्ले जे जयने षटक हाताळलेलं त्यामध्ये त्याने 10 धावा देऊन एक महत्वाचा विकेट घेतला होता. अमरोजला त्याने माघारी पाठवलेलं. त्यामुळे जयला पुन्हा बॅक केलंय कॅप्टनने. लेफ्ट हँडेड बॅटर जय तयार होता. पहिला बॉल ऑफ साइडला खेळायचा होता. अंपायरचा इशारा तो वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती 26-26 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. लेफ्टी बॅटर जेव्हा पण येतो बॉलरचं इंटेन्शन काय चालतं की आता ऑप्शनच्या बाहेर बॉल ठेवायचे आहेत. कारण की एक गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे. यानंतर आपण त्याच्यावरती चर्चा देखील करूयात. ड्राईव्ह केल्या बॉलला. कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. 1 बनली आहे. दुसरीचा प्रयत्न आहे. दुसरी देखील इझिली बनेल. बघा जी चर्चा आपण करत होतो ना की डावखुरा आता बॅटरची सर्वात त्याची स्ट्रॉंग झोन जर आपण बघितली ना तर त्याची ऑन साइड असते. आणि लेफ्ट हँडेडच्या अगेन्स्ट तुम्ही बॉडी लेंथ 3 स्टंप त्याच्या शरीरावरती बॉल टाकायचा प्रयत्न केला तर ऑलवेज मोठे फटके पाहिल्यात. लवकर क्विकली तो बॉडीला टर्न करून खेळू शकतो. आणि त्याकरिताच बॉलरने जर बघितलं गेलं तर दोनही बॉल जे आहेत ते ऑप्शनच्या बाहेर ठेवले. ज्यामध्ये एक वाईड आला. एका बॉलवरती डबल आली. धाव फलकावरती धावा 28-28 आहेत. पुन्हा जय तयार. हा पहा पुन्हा ऑप्शनचा बाहेर होता. खेचला ऑन साइडला. मिड विकेटला फिल्डर आहेत तिथपर्यंत पोहोचतील. बॉल उचल आणि मग फेकी करेपर्यंत आता सिंगल. आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धाव देखील 1 ने वाढली. धावा जाऊन पोहोचला गेला. 29 आकड्यावरती या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आणि 3रा बॉल फेस करण्याकरिता आता सध्या स्ट्रायकर एंडवरती क्रिसिल असेल. बॉल तयार. ओ इथे पहा पुल केलाय. पुल डिलाइटफुल वंडरफुल आणि बॉलला केलाय क्रिसिलने. मिड विकेटचं बाहेर गोल.
सिक्सर. बॉल तयार होता. सिक्सर आलाय. काय कमालीचा स्ट्रोक जोडला होता क्रिसिल. सुरुवातीला म्हटलं होतं ना की हा बॅटर शांत आहे, पण ही वादळापूर्वीची शांतता आहे की काय. एक तर जोडलाय सिक्सरच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 34 35 35. पुन्हा उडवलाय. ओ हो हो हो, लांब 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 आणि लांबच लांब. सिक्सर. थँक्यू डीजे. बघा सिक्सर तर गेलाय आणि तिकडे धर्मेश होते. क्या बात आहे धर्मेश. धर्मेशने कॅच पकडली तिकडे. म्हणून धर्मेशला आपण 11 मध्ये पाहतोय. आउटफील्ड मध्ये चांगली फिल्डिंग करतात. 2 लगातार सिक्सर आणि तिसरा देखील हो जरूर येईल. 1 2 आणि हा 3 तिसरा. क्या बात आहे क्रिसिल. क्रिसिल मस्सान लगातार से एका रो मध्ये 3 जोडलेत आणि 3ही असे जोडलेत ना, मी म्हणेन की हे ISPL चे 10 आहेत, 90 नाही आहेत. 90 पेक्षा थोडा लांब आहे. कमालीचे स्ट्रोक. बघा चेंडूच्या लेंथला भरपूर लवकर पिक करतो आणि या सीझन मध्ये या हंगामामध्ये हा बॅटर एका वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. कमालीचे स्ट्रोक बनवतोय आणि जितकी क्रिसिलची तुम्ही बॅटिंग बघाल ना, तितकं तुम्हाला आणखी तुम्हाला ती बॅटिंग मोहक दिसेल. प्रेक्षकांचे इथे मी म्हणेन की पैसा वसूल करतोय सध्या. लगातार 3 सिक्सर जोडले. धाव फलकावरती धावा आता वाढल्या 47. सोडू दिलाय आणि अंपायरचा इशारा येतोय आपल्यापर्यंत. या सिडीज व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. धाव फलकावरती धावा वाढल्या. धाव फलकावरती 48 आकड्यावरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेली आहे. शांत होता, पण शांत बसायला संत नाहीये, हेच सांगतोय. पुन्हा जोडलाय आणि आता स्ट्रेट बॅटेड फटका. जा बॉल घेऊन या. हा बॉलच नाही मिळणार. आउट ऑफ द पार्क. सिक्सर. आपले इरादे बदलावे लागतील, कारण की असंच चालत राहिलं तर सध्या स्कोर आपण 69 पाहतोय आणि असंच चालत राहिलं तर 100+ स्कोर जाण्याची शक्यता दाट आहे. कमबॅक करावं लागेलच, कारण की आता विकेटच्या शोधामध्ये तुम्हाला जावं लागेल. एक विकेट पडला जरूर, पण त्यानंतर एक मोठी पार्टनरशिप या दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळाली आहे आणि दोन्ही एंडने धावा मिळवल्यात आणि ॲज वेल एज तुम्ही एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील भरपूर साऱ्या धावा दिल्यात. 69 धावात. हा बॉल चांगला. ही लेंथ आणि लाईन ही चांगली. अपील तर हलक्या पद्धतीने केली होती, पण बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. आय थिंक सो पायावरती बॉल लागला होता आणि त्याचमुळे जर बघितलं गेलं तर हा डॉट बॉल आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलक 69 वरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक्स्ट्रा भरपूर साऱ्या धावा दिल्यात. वाईड
वाईट +4. खूप सारे एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा दिल्यात. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये बॉल. एक मिळेल. दुसरीचा प्रयत्न नाही या. एका धावेवरती थांबला आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती 70 धावा आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सेकंड लास्ट बॉल आता या षटकातील. सेकंड लास्ट बॉल. ओ गतीमध्ये परिवर्तन केलंय. आता परकलाय बघा. बॅटर क्रिसिलला वेग पसंत आहे. आता थोडा हलका बॉल टाकला. कटर बॉलचा वापर केला आणि टप्पा पडल्यानंतर टर्नही झाला होता. आपण लेग स्पिन सारखा हा बॉल तळलेला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. ओ बरोबर परफेक्ट तो लेग स्पिनच म्हणता येईल. कारण की टप्पा पडल्यानंतर तो हलका टर्न झाला आणि थोडा का होईना पण बॅटर क्रिसिलला थोडं फसवलं होतं. अंतिम बॉल. आता वेगाने टाकलाय. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर बॉल अडवतायत आणि त्यानंतर डॉट बॉलने झाली आहे समाप्ती. अंतिमचे दोन्ही डॉट बॉल आले. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस टीम आयवन कोलीवाडा प्रथमतः बॅटिंग करत असताना धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 69. 70 या आकड्यावरती धावसंख्या. चला वेळ वाचवा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा नाही गाव. आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. आम्ही मुंबईचे मूळ रहिवासी नाळ बांधिली आमची दर्याशी. आम्ही मावऱ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे करताव. आम्ही मावऱ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे. थँक्यू सो मच. एक मधुर संगीत आपण ऐकलं. षटक क्रमांक आता 5वा आणि 5व्या षटकामध्ये गोलंदाजीवरती मयूर. मयूर मांगेला. मयूर आलेत आता गोलंदाजीवरती. मयूर मांगेला षटक क्रमांक 5वा घेऊन. ओ समोरच्या दिशेला पुन्हा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखी एक धमाका. सिक्सर. एक नंबरी तर दुसरा 10 नंबरी आहे. क्रिसिल देखील आणि ऑस्टन देखील दोन्ही बाजूने दोन्ही एंडने आता बॅटिंग चालू आहे. आणि बघा मागच्या मॅच मध्ये मी उल्लेख केला होता ना की या खेळपट्टीवरती तुम्ही लेफ्ट राईट कॉम्बिनेशन वापराल तर तुम्हाला बेनिफिट होईल आणि तेच सध्या पाहायला मिळतं. एक डावकुरा, एक राईट हँडेड आणि एक लेफ्ट हँडेड दोन्ही बॅटर दोन्ही एंडने अटॅक करतायत. बॅटचा कडेला लागला. पाठीमागे बॉल थर्ड मॅनच्या रिजन मध्ये फिकी डायरेक्ट झाली पण एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक 1ने वाढतंय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 77. 77 आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती. षटक क्रमांक सध्या चालू असताना 5 क्रमांकाचं टीम 94 कामन आणि अष्टविनायक नायगाव या दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. जसा फर्स्ट हाफ पहिलं पूर्वार्ध जसं कंप्लीट होईल आपण टॉस करणार आहोत.
हो काम केलं. काम 25 नाही तर 50. विकेट काढला क्रिसिलचा. धक्का मिळत असताना दांडी गोल. विकेट. दरम्यान विकेट आला आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर पांजू स्पोर्ट्स पांजू आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळताना तुम्हाला दिसेल आणि येत्या 26, 27 व 28 आणि 29 मार्च रोजी पांजू स्पोर्ट्स पांजू आयोजित हनुमान जयंती चषक 2026 आणि बरोबर 2 तारखेला हनुमान जयंती आणि 3 तारखेला तुम्हाला दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीच्या जत्रोत्सव नंतर तुम्हाला ती फायनल पाहायला मिळते आणि ही स्पर्धा तुमच्या भेटीकरिता येत आहे. ज्यामध्ये प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय 25 आहे. 26 आणि 27 तुम्ही एक गाव एक संघ तेथे खेळताना पाहणार आहेत आणि 28 आणि 29 रोजी चॅम्पियन्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुम्हाला दोन दिवस खेळताना पाहायला मिळेल आणि 3 तारखेला फायनल डे असेल प्रत्येकी दिवसामध्ये आणि 3 तारखेला यायला विसरू नका. पुन्हा पायामध्ये बॉल टाकायचा प्रयत्न केला. जत्रेचा दुसऱ्या दिवशी एक वेगळीच मजा असते पणजू गावामध्ये फायनल डे आणि पांजूच्या बाजूलाच बघितलं तर नायगाव वसलेलं आहे आणि नायगाव अर्धा गाव तिकडे असतो. फलकावरती धावा आतापर्यंत 77 या आकड्यावरती. बॉल तयार. पुन्हा शॉर्ट बॉल. विकेट पडल्यानंतर बघा विकेट किती इम्पॅक्ट टाकतं. म्हणून म्हटलं होतं ना की टीम NCC नारंगी टीमला विकेट हवा आहे कारण की विकेट मिळाले त्यानंतर फरक पडेल आणि ते सरळ आता दिसायला सुरुवात झाली आहे. मागील 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि एकही धाव नाही आलेली. क्रिसिलचा विकेट पडला त्यानंतर लगातारचे 2 डॉट बॉल आलेत. बॅटिंगवरती अजयला आपण पाहतो बॅटिंग करत असताना 77 वरती थांबवलाय. 2 विकेट आहेत. आणखी एक चांगला बॉल हुक करायचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगचे फिल्डर आता पोहोचले. कॅच कंप्लीट केली जाते आणि आणखी एक धक्का. वन मोर विकेट डाऊन. फलकावरती धावा 77 आहेत. पाणी पोचवा मैदानामध्ये. फिल्डिंग साइड टीमला पाणी हवंय. नायगाव आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. नायगाव आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. आम्ही मुंबईचे मूळ रहिवासी नाळ बांधिली आमची दर्याशी. आम्ही मावऱ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव. आम्ही मावऱ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव. दर्याचे आम्ही राजे हवं जगान गाजतय आमचं नाव. आमचे वेशीवर चेक. थँक्यू सो मच डीजे. मधुर संगीत ऐकलं आपण. नायगाव कोलीवाडा प्रामुख्याने जर बघितलं गेलं तर मत्स्य शेती हा मुख्य व्यवसाय. आपण या किनारपट्टीवरती जर बघितलं गेलं तर प्रामुख्याने आपले कोळी बांधव आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या संगीतामध्ये सगळ्या काही गोष्टी अगदी बारकाईने सांगितल्यात. नायगाव संघाचा विचार केला ना तर एक गोष्ट नायगाव गावची आपल्याला पाहायला मिळते की त्यांची एकजूटता आहे ना ही खरी त्यांची ताकद आहे. तो एकत्रितपणा त्यावर देखील मी स्पेशली चर्चा करणार आहे. पण सध्या आपण मॅचकडे वळूयात. पुन्हा एकदा जतीन आलेत गोलंदाजी करण्याकरिता षटक क्रमांक 6 घेऊन आणि स्ट्रायकर एंड वरती आता सध्या बॅटर ऑस्टन मार्कर आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती जॅक्सन आहे. ऑस्टन ड्राइव्ह केला. फिल्डर आहे डीप मध्ये. खेळता क्षणी दुसऱ्या धावेचा कॉल आहे पण दुसरी धाव रिस्की होती.
विकेट मिळालं असतं तिकडे. एकच धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती 78 78 धावा फलकावरती आहेत. विकेट पडल्यानंतर मागील षटकामध्ये ज्या पद्धतीने पहिल्या 3 ते 4 षटकांमध्ये आपण जो बॅटिंग स्ट्राईक रेट पाहिलेला ना तो कुठेतरी थोडा घसरला. कारण की विकेट पडले, त्यानंतर लगातार 2 डॉट आले, त्यानंतर आणखी एक विकेट गेला. आणि आपण ऑलवेज पाहिलंय एखादी पार्टनरशिप मोठी जुळते, पण त्यानंतर एखादा विकेट आला तर त्याचा पाठोपाठ बॅक टू बॅक विकेट पडण्याची शक्यता देखील असते. तो ट्रॅक एकदा मिळाला ना तर त्यानंतर गाडी रूळ बदलवते, ट्रॅक चेंज करते. आणि सध्या असं म्हणावं लागेल की NCC नारंगी संघाचा ट्रॅक बदलायची वेळ आली आहे. धावा जरूर 78 झाल्यात, पण बॅटिंग देखील आहे. नारंगी संघ डीपनेस आहे त्यांच्या बॅटिंगकडे. क्रमांक 7, 8, 9 पर्यंत ते बॅटिंग करू शकतात. आणखी एक चांगला बॉल, पुन्हा चांगला बॉल आहे, पण अंपायरचा इशारा काय येतोय तर ऑप्शनचा बाहेर, आउट ऑफ द ऑफ. वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव 1 वाढली आहे. धावसंख्या फलकावरती 79 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत या स्पर्धेमधला हायेस्ट टोटल जोडलाय, आतापर्यंत हायेस्ट आहे. बॅटची टॉप एज लागली, फिल्डर पाठीमागे, कॅच कंप्लीट करतात. आणि म्हटलं होतं ना की एक विकेट आला त्याचा पाठोपाठ पडण्याची शक्यता आणखी असते. आणि हा लगातारचा 3रा विकेट आहे. मागील 6 बॉलमध्ये 3 विकेट गमावलेत. आणि बघा आता जॅक्सन परतले आणि त्यांचेच बंधू जस्टिन आलेत. जस्टिन आले, पहिला लॉफ्टेड फटका. फिल्डर आहे जरूर, पण पाहत राहतील, दर्शक बनले. 6 सिक्सर आला. आणि सिक्सर नंतर आता इथे बॅटची कडा लागली आणि विकेट आला. फलंदाज बाद झाले. बघा सुरुवातीला पहिला विकेट भरपूर लवकर पडला, त्यानंतर एक मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. क्रिसिल आणि त्याच्या समवेत ऑस्ट्रेलियन्सच्या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. पण त्यानंतर क्रिसिलचा विकेट पडल्यानंतर एका पाठोपाठ विकेट जात राहिले आणि त्याच्याचमुळे धाव फलकावरती टी शर्टचा पेनल्टी असेल, कारण की ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेची. 2 धाब्याची पेनल्टी अंपायर्स, 3 धाब्यांची. मिल्टन आले आता नवीन बॅटर. गोलंदाज तयार होतोय. मिल्टन ड्राईव्ह केले, लॉफ्टेड, हवेमध्ये बॉल आणि त्यानंतर सरळ हातामध्ये विसावेल. आणखी एक विकेट. 5व्या बॉल वरती देखील धक्का मिळतोय आणि 85 वरती 6.
लागलाय गो संधी निरोप आवडला माझा पग लागलाय गो या सुखीला दिसतंय गो सोंटकली निरोप आवडला माझा पग लागलाय गो या सुखीला लागलाय गो मला लागलाय गो दिसतंय गो क्या बात है, क्या बात है. आगरी कोळी पारंपरिक जे संगीत आहेत ना, ते ऐकण्याची मजाच काही वेगळी आहे. तुम्ही कोणतंही संगीत ऐका, पण जेव्हा पारंपरिक संगीत आपण ऐकतोय ना, ती मजा वेगळी आहे. त्या धूनमध्ये वेगळी आहे. ऑटोमॅटिकली तुमचे पाय थरकायला सुरुवात होते. सचिन पाटील तिकडे पाय थरकत होते आणि वाजायला लागले की सचिन पाटीलचं लवकर पाय थिरकतात. बघा, जिथपर्यंत तुम्ही टी शर्ट कंटिन्यू नाही करणार ती आणि ट्रॅक ही ती पेनल्टी कंटिन्यू राहील. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर रनआउटची संधी इकडे होती, पण अंपायरचा इशारा तो वाईड आणि वाईड प्लस विकेट. रनआउटच्या माध्यमातून विकेट आला. अंतिम बॉल बाकी असावा. धाव फलकावरती 86 धावात. लेफ्ट हँडेड बॅटर आता सध्या स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. आणि जी पेनल्टी दिली आहे ना, जेव्हा टीम नारंगी संघ बॅटिंग करण्याकरिता उतरेल तेव्हा पहिल्या षटकानंतर ते धावा आपण ऍड करणार आहोत. एक धाव तर बनवली, आता दुसरीचा देखील प्रयत्न केला जाईल. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धाव येते. दुसरी झाली, तिसरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा मिळतील. आणि या 2 धाव्याच्या मदतीने पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. टोटल रन्स 88 धावा फलकावरती आहेत. 89चं एक भलं मोठं आव्हान असेल ते आपण सेकंड इनिंग मध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जाऊया टॉस करिता, जिथे टीम 94 कामन आणि अष्टविनायक नायगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. लोक सारा टॉस साठी या. थँक्यू. दिस टीम 94 कामन टीमचे कॅप्टन आणि अष्टविनायक नायगाव टीमचे कॅप्टन पर्यंत आलेत. टीम 94 कामन. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकर रिपोर्टिंग करा. जगदंबेची सेवा करतात एकजुटीनं गावाने घेतात एकमेकांची मदतीला धावतात एकजुटीनं गावान घेतात एकमेकांची मदतीला धावतात नायगाव आमचा कोलीवाडा
चला टॉससाठी टीम 94 कामन आमचा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकर रिपोर्टिंग करा. रिपोर्टिंग टायमिंग आपला ऑलरेडी झालेला आहे. सो आपण टीम 94 कामन रिपोर्टिंग करायची आहे टॉस करिता. चला मॅचला सुरुवात केली जाईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील तुकारामची मागेला सर जॉईन होतील. आईला मावऱ्याचे लिलाव होतान पोर फॉरनला कामाला जातान शिक्षणाचा लाभ बी घेतान अख्खे जगान नाव कमवितान क्रिकेटवर आमची मक्तेदारी कबड्डीनं हाव आम्ही लयूच भारी क्रिकेटवर आमची मक्तेदारी कबड्डीनं हाव आम्ही लयूच भारी चित्रकलान रांगोल्या काढतान बँड बाजान भजन बी करतान चित्रकलान रांगोल्या काढतान बँड बाजान भजन बी करतान नायगाव सारखे गाव नाही कंचे गोष्टीची कमी नाही नायगाव सारखे गाव नाही कंचे गोष्टीची कमी नाही आम्ही दर्याला साथीने जन्म देण्या आम्ही देवाचे आभार मानतो कोळी जात थँक्यू धन्यवाद. मोनीशी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहता एकविरा क्रिकेट क्लब आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील तिसरा सामना मधला हा पहिल्या फेरीचा तिसरा आहे. आजच्या दिवसातील चौथा सामना सुरू आहे. इथे NCC नारंगी आणि आयवन कोलिवाडानं संघानं केल्यानं त्या 88 धावा केल्यात पण 3 धावांची पेनल्टी आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये वाढ होईल कमी होईल आपल्यापर्यंत माहिती नक्कीच पण टार्गेट काय राहील तोही आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. चला पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा चौथा मॅच टीम 94 कामन आणि अष्टविनायक नायगाव.
चला मॅच चालू करायच्या आयोजकांकडनं देखील आपल्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. पेनल्टी आहे त्याच्यामुळे ड्रेसिंग आणि चेसिंग जे कंपल्सरी होतं. बघा 88 धावा केल्या होत्या, 89 धावांचं पाठलाग करायचं होतं पण ते टार्गेट रिवाईज झालंय. आता जे 3 धावा कमी झाल्या त्याच्यामुळे आता ते टार्गेट असेल ना ते 86. एक चित्रपट आला होता गोविंदाचा पहिलाच लव 86. आता बघूया 86चा हा मॅच आहे. याचा दुसरा अर्थ आहे नारंगी संघाला हा जर सामना जिंकायचा तर षटकार जो 6 वाला आहे ना तो ठोकायचा. पण किती? 86. 8 षटकार ठोकायचे. आणि जर कोलीवाडाला सामना जिंकायचा तर ते 6चा आकडा आहे ना ते 6 कमीत कमी 6 चांगले बॉल टाकायचे आहेत. त्यामुळे 6 विकेट येणारे ते बॉल तुम्हाला टाकायचे आहेत. 8 षटकार नारंगीला ठोकायचे आहेत. कोलीवाडा वर्सेस नारंगी एनसीसी नारंगी असा मॅच आहे. एका बाजूला मयूर, दुसऱ्या बाजूला आकाश. पंचाकडनं येतो इशारा. पहिले षटक हाताळण्यासाठी मिल्टन. मयूर ऑन स्ट्राईक. 9 सेकंडला आकाश. आणि हे मैदान असं आहे म्हणजे मैदान असं आहे ज्यावेळेला बॅटिंग करत होता कोलीवाडाचा संघ एक क्षणाला वाटलं होतं 100 धावांची वेस ओलांडेल की काय, 100+ जाईल का काय, तिथून कमी आलाय. पण रन आल्यात. रन इतके आल्यात वसई कोलीवाडाचा की त्या झुंजू शकतात, लढू शकतात. मॅचला झाले सुरुवात. पंचाकडनं आला इशारा. लेट्स प्ले मॅच ऑन. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावरनं खेळला. पाठलाग केला जातोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. फटका खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलं गेलं होतं. 2 धावांनी धावफलकाला सुरुवात झालेली आहे. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा अगदी लाख मोलाची स्पर्धा. असा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण 1 बडकर 1 सामने पाहिलेत. अटीतटी झुंज पाहिलेत. 6 बॉल 8चा थरार रन बोललेला आहे. 75 धावांचा पाठलाग होताना पाहिलाय. आता 86 धावांचा पाठलाग आहे. उजव्या शीच्या बाहेर चांगला टप्पा राखलाय. चांगला लेंथ लागलाय. म्हणजे एक प्रकारे म्हणायचं झालं तर कोलीवाडा टीमनं 88 केल्या, रिवाईज केल्या तर 85. आणि नारंगीला ते करायचे ना तर 80 की 83 85 करावी लागणार. तसं खेळावं लागणार. मिल्टन राईट ऑफ राऊंड द विकेट समारा करते. स्ट्रायकरला मयूर. टप्प्याचा चेंडू पटका खेळण्याचा प्रयत्न. मी डॉनला फिल्डर होते त्याच्या डोक्यावरनं चेंडू. पाठीमागे प्रोटेक्शन आहेत. भाई पीछे बैकअप है. बैकअप नहीं होगा तो भाई बैकअप भी होगा. बैकअप नहीं करेंगे तो बैकअप होगा. आपल्याला पण मोबाईलला लागतो बॅकअप. कधी कधी मोबाईलची बॅटरी डाऊन होते. मग पॉवर बँक जोडीला ठेवावा लागतो वेळेवरती दगा देऊ नये म्हणून. ती बॅटरी लो झाली का थोडंसं टेन्शन आपल्याला पण वाढतं. बॅकअप तिथे लागतो. आयुष्यामध्ये देखील बॅकअप लागतो. हा बॅकअप वाला खेळ. ऑफस्टमच्या बाहेर आहे. वाईट बॉल कारण ची वाईट लाईन आहे ना. तर वाईट लाईनच्या जर बाहेर गेला चेंडू तर पंच तोच इशारा करतात. वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावा स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. तर एकच वाईड आहे तो वाईड लाईन आहे ना. त्या वाईड लाईनच्या बाहेर गेला तर वाईट बॉल घोषित केला जातोय. ऑफस्टमच्या बाहेर थोडंसं लांबून खेळलं होतं. दुरून खेळलं होतं. पॉईंटला फिल्डर आहेत. फील्ड करतील थ्रो. तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. चांगला टिचून मारा करतोय. मिल्टनला जर पाहिलं या षटकामध्ये त्यांनी संधी दिली नाहीयेत. भाई मौके नहीं दे रहे. जब मौके नहीं दे रहे ना तो मौके को बनाओ भाई. संधी मिळत नाही त्यावेळेला संधी निर्माण करा. ज्याला संधी मिळते तो नशीबवान. जो संधी निर्माण करतो तो कर्तृत्ववान. आणि संधीचं सोनं करतो तो करा पैलवान. टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक पाठला करता. जेल सुटलाय. आज सर्वाधिक झेल सुटलेत. आजचा दिवस कॅचेस विन द मॅचेस नाही आहेत. कॅचेस सोडायचे दिवस आहेत. पण एक अनोखा विक्रमही घडलाय. मागच्या सामन्यामध्ये पांजूनं 5 कॅच सोडले तरी मॅच जिंकला. काही काने सांगितलं 8 कॅच सोडले. आता प्रेक्षक देखील मोजतात आता किती कॅच झालेत ते. बघा ड्रेसिंग कंपल्सरी आहे. जर ड्रेसिंग नसेल, एक ड्रेस नसेल तर पेनल्टी आहे. आकोटाप्याचा चेंडू होता. पूल केला. पूल 86. 8 षटकार मारायचे आहेत. त्याच्यामधला पहिला 6 षटकार.
थँक्यू. आकुटप्याचा चेंडू होता, शेवटचा बॉल. आकुटप्याचा हाफ ट्रॅकर वरती चेंडूला पाठवला हवाई सफर वरती. कारण सफर हा शब्द पण वेगळा आहे. तुम्ही जर हिंदीमध्ये सफर पाहिला ना तर काय आणि इंग्लिशमध्ये सफर काय ते सांगूया. पण पहिले षटक संपले, धावा धापलकावरती येत्या 12. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. जर आपण थोडंसं रिक्वायर रन रेट पाहिलं ना तर 14च्या आसपास प्रति षटकामध्ये तुम्हाला राखायचं होतं. आता तो थोडासा वर गेलाय. डिका स्पोर्ट दाखवते आपल्याला आता 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 30 मध्ये 74 74 धावा अजूनही करायच्या आहेत. थँक्यू. द मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू आता गोलंदाजीसाठी आलाय. वसई तालुका एक संघामध्ये जर आपण पाहिलं ना तर सर्वाधिक अनुभव वयाच्या मानाने, क्रिकेटच्या माध्यमाने आणि खेळाच्या माध्यमानं अगदी क्लास 1 गोलंदाजी आहे. नाव त्याचं आयवन आहे पण क्लास 1 गोलंदाजी त्याची राहिलेली आहेत. वय विचारलं तर कोण जण सांगतात 55-56. भाई उमर 55 की दिल बचपन का है. ऐसा है खिलाडी आयवन आले गोलंदाजीसाठी. गेले कित्येक वर्ष ज्याने आपल्या गोलंदाजीने गाजवलेली आहेत असा गोलंदाज आयवन सज्ज होतो. स्ट्रायकर एंडला मयूर. पायावरचा चेंडू होता, ग्लान्स करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला फाईन रिझन मध्ये, पाठलाग केला जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता किनारे बदलणार, दिशा बदलणार, नाव बदलणार, खेळ बदलणार, सोच बदलणार. भाई सोच का दायरा बढ़ाइए, कुछ अलग दिखाइए. आणि यावेळेला स्विच हिट, उंगली को किया टेढ़ा आणि चेंडूला पाठवलंय पिवा पॉइंटच्या डोक्यावरनं. षटकार. थँक्यू. आकाशचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. रिव्हर्सिव्हचा फटका खेळलाय. कुरकुरे ज्यावेळेला घेतो ना तर कुरकुरे ऍड मध्ये सांगतात बाबा टेढ़ा है मगर मेरा है. ऐसा टेढ़ा मेढ़ा वाला खेळ आहे. टेढ़ा मेढ़ा वाला खेळ आहे. टॅकल करायचंय, त्याला माहिती आहे आकाशला. आयवनला सेटल होऊन नाही द्यायचं, अनसेटल करायचं आहे. आता त्या साईडला या साईडला गो ईस्ट गो वेस्ट मैदानावरती क्रिकेट चाललं. वेस्ट लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. या बाजूला त्या बाजूला दोन्ही बाजूला मॅच चाललाय. हा चेंडू बघा आयवनचा ऑफ स्टंपच्या बाहेरनं अगदी बाहेरनं खेचून या चेंडूला पाठवलंय. लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार. एक षटकार, एक चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, पटका खेळलाय. अपिच थोडासा खेळला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसरा धाव देखील पूर्ण करणं. आता हवेच्या विरुद्ध थ्रो करायचं आहे. त्या क्षेत्राची काही चुकी नाही, कारण हवेच्या विरुद्ध बॉन्डलाईन जवळ ना थ्रो करणं तितकं सोपं नाही आहे. धापलकावरती एक नजर टाकूया. 25 धावा धापलकावरती येत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 25 ऑन बोर्ड. आता कव्हरच्या डोक्यावरनं अगदी रांगोळी घालावी तसा फटकेबाजी चालले आहेत. पहिला पॉइंटला, त्यानंतर फाईन लेगला, त्यानंतर आता पुन्हा एकदा कव्हरला. कव्हरच्या डोक्यावरनं लॉफ्टेड 4. चौकार. थँक्यू. कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळला होता. लॉफ्टेड ड्राईव्ह चेंडूला पाठवला आहे. या चौकारांना धापलकामध्ये होईल वाढ. धापलक जाऊन पोहोचले तो आता 29 29 वरती झाले. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा हात आलेला चेंडू होता. मिड विकेटला खेळला. एक धाव चेंडूवरती पूर्ण. खोलवा टप्प्याचा ब्लॉक कॉल डिलिव्हरी हाताला होता. चांगला चेंडू शेवटचा
आता लागेल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 14च्या आसपास सरासरी राखायची होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी झाले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती आहे. 30-24 चेंडूचा खेळ आहे. 56 करायचे आहेत. डिकास्पोर्ट आठवण काय करते माहिती का, मागचा मॅच पांजू वर्सेस जुचंदर 24 मध्ये 57 करायच्या होत्या, इथे 24 मध्ये 56 करायचे आहेत. 24 बॉल 56 धावांची आवश्यकता. थँक्यू. 24 अजूनही पाठला करायचा 2 षटकामध्ये. जर कंपॅरिझन दाखवलं तर डिकास्पोर्टनं 2 षटकं संपली होती त्यावेळेला त्या साईडला 25 होत्या, या साईडला 30 आहेत. आफ्टर 1 ओव्हर वसई कोलीवाडा I1 कोलीवाडा 25 लॉस ऑफ 1 विकेट्स आणि NCC नारंगी 2 ओव्हर. आफ्टर 2 ओव्हर 34 नो लॉस. पण मॅच बदलताना पाहिलाय ना, मॅच खेळ बदलताना पाहिलाय. असाच मॅच जुचंद्रनं पांजूचा मॅच पाहिलाय. आता क्रमांक 3चा पंच सांगतात घड्याळावरती लक्ष ठेवा. आता क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज मिल्टन. ज्या मिल्टननं 12 धावा खर्च केल्या होत्या पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यात. मिल्टन स्ट्रायकर एंडला आकाश, नॉन स्ट्रायक एंडला मयूर. फुल टॉस बॉल, फुल टॉस नाही करणार लॉस, प्रॉफिट मध्ये राहणार आणि चेंडू गेला मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. थैंक यू भाई. ऐसी गेंदबाजी करोगे ना मिल्टन भाई तो गेंद मिलेगी नहीं भाई, गुम हो जाएगी, बाहर से मंगवानी पड़ेगी. थोडासा लाईन अँड लेन मेंटेन ठेवा. मिल्टन तुमचं नाव आहे, लाईन अँड लेनला मेंटेन ठेवणं काम आहे तुमचं भाई. नाम है, काम करना है आपको. हा परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता. ही लाईन परफेक्ट आहे. लोअर फुलटॉस, कारण बॅकक्लिपला लवकर खाली आणावं लागतं. फटका खेळताना कदाचित जैसे हात खोलने का मौका नहीं दे रहे. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये 10, 12, 15 धावा जर आल्या तर मॅच निसटल्या हातातनं. पण हे षटक पहिल्या चेंडूवरती षटकार धरून आलाय, पण 10-11 वरती जर संपू शकला मिल्टन त्याचा फायदा होणार आहे. तर त्याच वेळेला नारंगी हे षटक आहे ना, पहिल्या 2 चेंडूवरती 7 आल्यात, किमान 17 करणार, किमान 17 करणार. 7 वरती उडी 17 वरती घेण्याचा प्रयत्न ते देखील करणार, कारण हे षटक महत्वाचं आहे. अगदी इम्पॉर्टंट ओव्हर आहे. 17 करणार, 17 करणार आणि त्याला पाठवणार फुलटॉस, फुलटॉस वरती मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. थैंक यू भाई. ऐसी गेंदबाजी करोगे तो जीतोगे नहीं. जैसे मोबाइल का अपना लॉक रहता है भाई, मोबाइलला पॅटर्न लॉक असतो, कधी कधी नंबर लॉक असतो. गलत तरीके के खोलोगे ना तो मोबाइल का लॉक भी नहीं खोलता भाई. गलत तरह से गेंदबाजी करोगे तो जीतोगे कैसे. 6-1-6. उजव्या बाहेर भाई. अभी सही लाइन एंड लेंथ को पकड़ के रखे हुए. यावेळेला मिल्टननं उजव्या यष्टीच्या बाहेरचा टप्पा राखलाय. 6-1-6 डॉट. या ओव्हरमध्ये आल्या 13 धावा, अर्ध्या धावा झाल्यात. 43 झाले, 43 करायचे आहेत. अर्ध्या बाकी आहेत, अर्ध्या अजूनही बाकी आहेत. आता पुण्यातला स्लोअर वन, त्या स्लोअर वनरला जितका स्लो टाकला ना तितका फास्ट मारलाय, समोर मारलाय कडक बेधडक आणि चेंडू गेलाय सीधा सडक. षटकार.
डब्ल्यू पुढ्यातला चेंडू होता, तुम्ही स्लोअरवर हाताळला पण लेनला नाही समजला. तुम्ही चेंडूच्या वेगामध्ये बदल केला पण ती लेन थोडासा वेळ घेतला, वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूला पाठवले लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. अजून एक म्हटलं ना कडक बेधडक, आता खरोखर गेलाय सडक. सरळ रस्त्यावरती चेंडू आढळलाय. षटकार. तीच तारणारी जीव लावणारी खऱ्या आयुष्याची ती गुरु. सध्या दहा फलक पाहिला तर 50 धावाची वेळ ओलांडले. 55 55 धावा धापलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 55. डबल फाय हाय फाय गेम चालू आहे. मयूर खेळतोय 23 वरती आणि आकाश खेळतोय 31 वरती खेळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3चा बाकी आहे. 18 मध्ये 55 झाल्यात. 18 मध्ये 31 करायचे आहेत. पण एक मॅच पुन्हा एकदा सांगतोय, जुचंदर वर्सेस पांजू. 18 बॉल 36 होता, आता 18 बॉल 31 आहे. चला कॉमन टीम आपण आला असेल तर या टॉससाठी, कारण एक जो बॉटमचा हाफ आहे तो आपल्याला क्लिअर करायचा आहे, कारण तुमच्याशिवाय पुढे जाता येणार नाही. कारण अष्टविनायक नायगाव आणि कॉमन एकता आहे, कारण 2 स्पर्धा एकाच वेळेला वसई तालुक्यामध्ये सुरू आहेत. एक चिमाजीप्पा मैदानावरती, वसईच्या मैदानावरती सुरू असलेली एक स्पर्धा आणि आता नायगाव कोलीवाड्याच्या या परिसरात सुरू असलेली स्पर्धा आहे. आता गोलंदाजीसाठी कोण आलाय? ऑस्डन पावकर. ऑस्डन पावकर एक वेगवान गोलंदाज आहेत आणि हे ऑस्डन डावखुरे आताचे गोलंदाज. हे षटक महत्वाचं आहे. डावखुरा गोलंदाज आहे, डाव खरे करायचे आहेत, विकेट पाहिजे. जर विकेट नाही आला तर मॅच हळूहळू चाललाय हातातनं. विकेटसाठी ऑस्डन प्रयत्न करणार. हा पटका खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. धावाच्या स्वरूपात गडी बाजूला. पंचाने इशारा केलाय आउटचा. बघूया पंच इशारा करतील काय. दीपेश सर एक तर आउट दिलाय, फक्त त्याला चॅलेंज केलंय की नाही. येस, एक चॅलेंज केलेलं आहे, त्याच्यामुळे तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. इट्स आउट और नॉट आउट. थोडंसं तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत, कारण अगदी क्लोज आहे. थोडंसं क्लोज आहे. फक्त तोपर्यंत मैदानावरती पाणी पाठवून द्या. पंच इशारा करतायत. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत.
टॉस जिंकलाय अष्टविनायक. 6 षटकांचा सामना आहे. फक्त आपला निर्णय सांगा. अष्टविनायक नायगाव संघ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. रोमांच आला थोडा वेळासाठी. मॅच थांबला होता. मैच थोड़ा सा है भाई, थोड़ा देर रुके थे, थोड़ा रुके फिर एक बार शुरुआत हुई है. ज्या मोमेंटमला थोडासा ब्रेक मिळालाय या सामन्यामध्ये. रिव्हर्सिव्हचा प्रयत्न केला गेला होता. गली क्षेत्रामध्ये फील्ड करतील. आता धावणार नाहीये. थोडीशी भीती जशी आहे. कारण मागचा जर चेंडू पाहिला तर धाव घेताना थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं होतं. ऑस्टनने येऊन या षटकामध्ये एक काम केलेलं आहे. पाठीमागे रोडवरती नायगाव रोडवरती गाड्या वेगाने जातात. त्यांचा वेग कमी करायचा तर स्पीड ब्रेकर पाहिजे. आता त्या स्पीड ब्रेकरचं काम ऑस्टनने केलंय. वेग कमी केलाय. धावा चालल्या होत्या रमपमपम. गाडी चालली होती रमपमपम. त्या गाडीला लावल्यात ब्रेक. स्पीड ब्रेकरचं काम ऑस्टन न केले. या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 चेंडूवरती फक्त 2 धावा. फक्त ओनली 2 रन्स. आणि तिथून कॅप्टनही सांगतो, आयवनही सांगते की ऑस्टन बाबा विकेट घेतला ना तर अख्खी टीम सांगेल ऑस्टन वेल डन. त्याला सांगतील बाबा वेल डन. आणि तेही पाहायचं आहे. आता खरोखर आता आयवन गेलं. त्याला सांगितलं ऑस्टन वेल डन वेल डन. सुंदर सुंदर गोलंदाजी. मॅच मध्ये पलटवार आलाय. 1-0 1-0 1-0 1-0. या षटकामध्ये कमबॅक केले ते आयवन कोलीवाडा संघानं. पुन्हा एकदा स्विच इट केला गेला होता. आयवन पोहोचल्या. आयवनचे डायरेक्ट हिट. भाई आयवन भाई नेम बनाएगा गेम. डायरेक्ट नेम झालाय गेम. चाललाय गेम इज ऑन. फलंदाज बाद. थँक्यू. हा नेम बघा पुन्हा एकदा बघा. रिप्ले बघा. आयवननं चेंडूला फील्ड केलं आणि थ्रो केलाय. आका कोलीवाडा सांगतो भाई आयवन बाबा काय तुझा नेम नाही. आणि परफेक्ट नेम. आयवननं परफेक्ट नेम साधलाय. आणि आकाची खेळी 31 धावांची खेळी संपुष्टात आलेली आहेत अशा नेमनं. आकाश परतलाय. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होते गौतम पाटील. पण ऑस्टननं या षटकामध्ये कमाल केले बाबा. कमाल आहे धमाल आहे. या सामन्यामध्ये जर पाहिजे तर फक्त 2 धावा. स्कोरर आम्हाला माहिती देतात. 5 चेंडूवरती ओनली 2 रन्स. 18-31 चा मॅच होता. तो मात्र आता आलाय 18-31 होता. आता 13-29 वर 3-2-9 असा मॅच आलाय. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात असताना ऑफसाईड या दिशेने जर पाहिलं तर 2 क्षेत्रक सर्कलमध्ये 3 ऑफसाईडला 3 आहेत. एक शॉर्ट थर्डमॅन आहे. गलीला क्षेत्ररक्षक कव्हरला स्वतः आयवन. शॉर्ट फाईन लेग ए डीप पॉइंटला लॉंग ऑफ डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग तैनात झालाय. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू मयूरनं शफल केलं. टॅकल केलं आणि त्यानंतर लॉंग लेग सीमारेषा बाहेर सफल केलंय. सिक्सर. षटकार. थँक्यू. सर्व चेंडू चांगले हाताळले होते. हा लेगस्टमवरचा चेंडू होता. आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. वन 2-2-3 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. शेवटच्या बॉलवरती षटकार. एक तर शेवटच्या बॉलने पण घात केलाय. मागच्या
4 षटकांचा खेळ पाहिला ना तर 3 वेळा असं झालं की शेवटच्या बॉलवरती सिक्सर आलाय. आता आयवन त्या साईडने आला होता. आयवनने नेम टाकून गेम बदललेला होता. आयवन या साईडला आलाय गोलंदाजीसाठी. आता बरोबर नायगाव रोड एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतील आयवन. 12 मध्ये करायचे 23. गौतम पाटील स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला मयूर सज्ज होतोय. यानंतरचा होणारा मॅच टीम 94 कामन आणि दुसऱ्या बाजूला अष्टविनायक नायगाव. नायगाव संघानं टॉस जिंकलाय. बारा चेंडू 23 धावांची आवश्यकता. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा उद्याचा दिवस देखील खास असणार आहे. या स्पर्धेसाठी उद्याचा दिवस 40+ तालुका हाफ असणार आहे. उद्याच्या दिवशी मध्ये आपण आई जीवदाने विरार आणि बॉबी डॅडी डोबिवली पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 11चा संघ खेळलेला मास्टर 40+ या टीमशी पालघर 11 खेळलेलं मेडिटेक्स पनवेल एअरपोर्ट यामध्ये तिसरा सामना आणि चौथा सामना असणार आहे तो हवेली 11 पुणेचा संघ खेळेल कनक 18 या संघाशी भांडूपच्या संघाशी खेळताना दिसणार आहेत. रविवारचा ग्रँड फिनालचा दिवस असणार. तिथे पुन्हा एकदा आपण 8 संघ खेळताना पाहतील. मेगा 11 गोडदेव, JR दहिसर, RK मोरवा नवघर, प्रिन्स 11 कासाररोडोली, मड 11 आणि चॅम्पियन कांदिवली आणि रॉयल स्टनर मीरा रोड. चला मॅच 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 स्टार्ट करा. आणि मोमेंटम का महत्वाचा असतो ते आम्ही का सांगतो कारण हा मॅच जसा चालू झाला होता 3 षटकामध्ये 55 धावा आल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेला तो धावाचा प्रयत्न केला गेला त्याच्यामध्ये वेळ गेला, थोडासा टाइम गेला, मॅच बदलला. त्यानंतर जर पाहिलं तर वेळ कोलीवाडा संघाने घेतला. त्याचा परिणाम असा झाला मॅच पुन्हा एकदा त्या साईडला गेला. भाई क्रिकेट में मोमेंटम ऐसा रहता है ना, ये हवा की तरह रहता है, ये दिखाई नहीं देता, ये महसूस करने वाली चीज है. आयवन स्ट्रायकरला गौतम. क्षेत्राची रचना जर बघितलं तर अगदी खाडीयनकडनं वारे वाहतात. वाऱ्यांचा वेग आहे आणि वेगानं जे फ्लॅग्स आहेत भगवा ध्वज जे फडकतात ते दाखवतात की किती वेगानं वारे सध्या वाहत आहेत. आणि ही खासियत राहिली आहेत म्हणजे एकविरा नायगाव ही संपूर्ण स्पर्धा आयोजित पण हे मैदानाची खासियत राहिली आहे. वारा प्रचंड वेगाने ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. ट्रॅक करून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या चेंडूवरती सिंगल. 12 मध्ये 23 करायचे होते, 11 मध्ये 22, 11 दुने 22. अकरा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. आयवन गोलंदाजीसाठी स्ट्रायकरला मयूर. मयूर चांगली फलंदाजी आतापर्यंत करतोय. मागच्या षटकातील शेवटच्या बॉलवरती सिक्सर त्याने टोकला गेला होता. 12 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी आतापर्यंत मोहीरनं साकारलेली आहेत पण काम संपलेलं नाही आहे. एक चित्रपटाला तर मिलन आधा अधुरा आहे तसं एक काम पण थोडंसं आधा अधुरा आहे. वाईट बॉल पंच इशारा करतात. काम थोडासा आधा अधुरा है, पूरा करना है. एकविरा क्रिकेट क्लबकडनं आयवनसाठी प्राइज आले. हॅट्रिकसाठी 3 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एकविरा स्पोर्ट्स अर्थात एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीनं आयवनसाठी हे कॅश प्राइज असणार आहे. 3 विकेटला 500 रुपये. हेलिकॉप्टर उडवले, पहिला विकेट. आयवनसाठी प्राइज आलं एकविरा क्रिकेट क्लबचं. 3 विकेटला 500. त्याच्यामधला पहिला बिग विकेट. फलंदाज बाद. माया मावरी माझे आईची माया मावरी तुझे जत्रची वाट बघतो आमासाठी ती दसरा दिवाळी
दसरा दिवाळी सजली आई सजली सोन्यानं नाटली सजली आई सजली सोन्यानं नाटली पालखीत बैसली न्यायला गावानं 30 धावांची मिरवली. खेळी 30 धावांची खेळी साकारून 13 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी साकारून मयूर माघारी परतलेला आहे आणि आयवनला दाखवून दिलं त्याची उपयुक्तता त्याची काय महत्व आहे या टीम मधलं. म्हणून मी म्हटलं होतं आयवनला की भाई उमर बढ़ रही लेकिन उतना तजुर्बा भी बढ़ रहा है. खेळ उतना ज्यादा निखरते आ रहा है. त्याचं वय आहे पण वयावरती बघू नका. एज इज द ओनली नंबर. एज इज द ओनली नंबर. नवीन फलंदाज मैदानावरती दाखवलं होतंय अमर. सलामीची जोडी माघारी परतलेत. आकाशचे 31 धावा आणि मयूरच्या 30 धावांचं योगदान देऊन सध्या धापलकर धावा आहेत त्या 65. 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. वेळ फक्त जास्त चाललाय. आयोजक देखील तेच सांगतात बाबा वेळ जास्त धावून देऊ नका कारण याच्यानंतर जवळपास जर पाहिलं तर 3 सामने आहेत. कमीत कमी 2 सामने तरी आहेत. कारण हा 4था सामना सुरू आहे. याच्यानंतर 5वा 6वा 7वा 7 सामने पूर्ण करायचे आहेत. त्याच्यानंतर वेळेची सांगड घालताना कदाचित ओव्हर्स त्यामध्ये रिवाईज होतील कमी होतील. पंचांनी नो बॉलचा इशारा तिथे झालाय आणि त्यांनी सांगितलं की शैली थोडीशी ऍक्शन थोडीशी डाऊटफुल आहे त्याच्यामुळे नो बॉलचा इशारा झालाय. आता या चेंडूवरती किती रन आहेत किती धावा आहेत चला तिथे निर्णय आपला कळवायचा आहे. नो बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय.
चला पंचांनी आपला निर्णय दिलेला आहे आणि नो बॉलचा इशारा झालाय. फक्त त्याच्यावरती किती रन ऍड होतील चला पंचांनी आपला निर्णय दिलेला आहे. I1 कारण चक गोलंदाज म्हणून त्यांनी डिसिजन दिलेला आहे. या चेंडूवरती जर पाहिलं तर 2 धावांची पेनल्टी प्लस 1 ती धाव पूर्ण केलेत. चला मॅच सुरू करायचं आहे. मॅच जर पुढच्या मिनिटाला सुरू करा आयोजकांकडून आपल्याला ती सूचना करण्यात येते. चला वेळ जास्त देऊ नका, आता मग आयोजक आपला निर्णय देतील कारण वेळ चाललाय. I1 चला आपला लगेच मॅच स्टार्ट करा. जर मॅच कारण पंचांनी आपला निर्णय घेतलेला आहे. आयोजक देखील आपल्याला तीच माहिती देत आहेत. जर मॅच स्टार्ट नाही झाला तर आयोजक
कारण सांगतोय तुम्हाला. धापलकावरती आपण धावा बघतोय आता. चला धापलकावरती एकदा नजर टाकूया. 68 याचा अर्थ अजून जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 18 धावा. 9 बॉल 18. फ्रीडचा चेंडू आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज बॉलर नेम जस्टिन. दोन धावांची पेनल्टी आहे आणि एक धावून काढले 3 धावा या चेंडूवरती. त्यानंतर फ्रीड. उघडा डोळे बघा नीट. ऍक्च्युली उघडा डोळे खेळा नीट. खेळायचं आहे नीट. बघूया. चेंडू चाललाय पाठीमागे निघून चाललाय 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 बॉन्ड लाईनच्या बाहेर गेलाय वाईड. आणि त्यानंतर आलेला हा चौकार. 5 धावा या चेंडूवरती. थँक्यू. 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता. मागचा मॅच असाच 9-13 होता. 10-13 वरनं तो 9-13 वरती आलेला होता. 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता. अजून ऑफर लागू आहे. तो फील्ड्स वाला मामला चालू आहे. समोर खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉटम हँडचा वापर. लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. पुण्यातला चेंडू होता. फुल अँड लेन डिलिव्हरी होत्या आणि जैसे कहते ना भाई गेंद अंदर या बाहर. जस्ट इन आणि गेंद आउट. आउट ऑफ द पार्क. षटकार. बघा सर्व टीमला आयोजकाकडनं महत्वाची सूचना देखील आहेत. कारण आजूबाजूचा परिसर जर बघितला तर चेंडू भरपूर जातात. खराब देखील होतात. ओल्ड जुन्या चेंडूचं थोडीशी मर्यादा आहे. आठ चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. डॉट बॉल येतोय की वाईट बॉल. बाहेर आहे चेंडू. गौतम स्ट्राईक करेनला 8 बॉल 6 धावांची आवश्यकता. टॉप द बॅट लागलाय. चेंडू बरोबर समोर आहे सरळ. एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. संधी निर्माण झाली होती. ती संधी थोडी हातात निसटलेली आहेत. आता 4 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ आहे. 7 चेंडू मध्ये करायच्या त्या 4 धावा. 86 इनिंगचा. त्याच करता आम्ही उल्लेख केला होता किती षटकार ठोकायचे किती मारायचे. समोर पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉनला फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसरी धाव देखील हातामध्ये चेंडू असताना हातोहात
या 2 धावा धापलकावरती वाढ 84. 84 धावा धापलकावरती 2 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. या इनिंगचा जर खेळ पाहिला तर आकाशच्या बॅटमधनं आपण 3 षटकार पाहिले, मयूरच्या बॅटमधनं 3 षटकार पाहिले, गौतमनं 1 षटकार ठोकलाय. जसा आम्ही उल्लेख केला होता 86 याचा अर्थ 8 सिक्सर मारायचे, त्याच्यापैकी 7 सिक्सर मारल्यात आणि 2 धावांची आवश्यकता जिंकणे. हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. करल्याची हाय पाठीशी एकवीरा माझे ध्यानी मनी आई करल्याची हाय पाठीशी एकवीरा माझे ध्यानी मनी आई करल्याची हाय पाठीशी एकवीरा माझे ध्यानी मनी नातं इश्काचं आपलं मोठ्या फिरमानं जपलं लागे जीवाला तुझाच घोर थँक्यू. लागे 2 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आहे. गोलंदाजीसाठी अजय. यानंतरचा होणारा मॅच टीम 94 कामन अष्टविनायक नायगाव या 2 संघादरम्यान होईल मॅच. एक मिरायकल, एक चमत्कारी या बचा सकता है टीम आयवन कोलीवाडा टीमला चमत्कारिक गोलंदाजी पाहिजे. असं नाही की चमत्कार होत नाहीत, फक्त वारंवार होत नाहीत आणि इथे जर झाला तर त्याला तमाम क्रीडा रसिक नमस्कार देखील करतील चमत्काराला. फुलटॉस बॉल, चमत्कारला नमस्कार. इथे चमत्कार झाला तर त्याला करतील नमस्कार. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय जतीन. दोन धावांची आवश्यकता. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जतीन बॅटिंगला आल्यात. गोलंदाजीसाठी अजयला लावलं पहिल्या चेंडूवरती यश. पहिल्या चेंडूवरती त्यानं विकेट प्राप्त केलाय. दुसरा डॉट बॉल, चमत्कार. हा फार चित्रपट आला होता मराठी, त्याच्यामुळे म्हणायचं बाबा बाबा चमत्कार. आता बघूया अजय तो चमत्कार करतोय का. चमत्कार. 6 मध्ये 2 धावा डिफेंड करायचे आहेत, 6 मध्ये 2 धावा रोखायचे आहेत आणि त्यासाठी पहिले 2 डॉट बॉल, पहिले 2 निर्धाव चेंडू आल्यात. एक निर्धाव चेंडूनं, एक डॉट बॉलनं प्रेशर वाढणार, एक डॉट बॉलनं दडपण वाढणार, एक डॉट बॉलनं मॅच रंगणार आणि एक डॉट बॉलनं मॅच चुरशीचा होतोय, रंगलेला होतोय. क्षेत्राची रचना अगदी जवळ लावलेली आहेत, कव्हरला आहेत, कव्हर पॉइंटला फिल्डर. समोर ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनले क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूवर पोहोचलात. एक धाव घ्यायची अजून एक धाव महत्वाची आहे, एक रन महत्वाची आहे. का तर ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. एक धाव पाहिजे. अगदी फिल्डिंग जर बघितली तर जवळ लावलेली आहेत. जसा अमरेला असतो ना छत्री, पावसाळा फार दूर आहे पण पावसाळा यावा आणि छत्री उघडावी, तसा छत्रीसारखं क्षेत्ररक्षण जवळ लावलंय. 3 बॉल 1, 3 चेंडू 1, 3 चेंडू 1. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक होता पण त्याला बीट करून चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा आलाय विजयी चौकार.
थँक्यू. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ नायगाव संघ आपण लगेच मैदानावरती उतरा. हा सामना जिंकला एनसीसी नारंगी संघाने पाठलाग करायचा होता. आपण स्क्रीनवरती डिका स्पोर्टच्या स्क्रीनवरती वेगळा आपण स्कोरबोर्ड पाहतो पण त्या 3 धावांची जी पेनल्टी होती त्याच्यामुळे तो स्कोरबोर्ड आपण पाहतोय. आणि या सामन्यामध्ये विजयामध्ये महत्त्वाचा वाटा मॅच समरी पाहिली तर कदाचित लक्षात येईल. 3 धावांची खेळी त्यानंतर केलेली गोलंदाजी मयूर राहिल्यात. मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार जातोय मयूर मांगेलाला. आणि ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया. मोनिश पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकायला येईल. कारण पहिल्या फेरीचा हा शेवटचा मॅच आहे. टीम 94 कामन